नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर अशाच आगळ्यावेगळ्या क्षेत्रात काम करणारे प्रभाकरजी वाघमारे सर हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, ज्यांनी पोलीस विभागात छेडछाड विरोधी पथकात काम केलेलं आहे. हे काम करत असताना महिला असतील, युवती असतील, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यानं आपली भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. बुलढाणा शहरामध्ये त्यांनी आगळं वेगळं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांच्याकडूनच जाणून घ्या नेमकं त्यांनी काय काय या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि युवतींचं जे काही समस्या असतात त्या कशा सोडवल्या आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, मला सांगा की हे पथक जे आहे महिला छेडछाड महिला विरोधी पथक जे आहे यामध्ये आपण कधी काम सुरू केलं आणि त्यावेळेचा जो काही प्रवास होता त्या प्रवासाबद्दल काय सांगा. नमस्कार. साधारणतः तेव्हा जे काही दिल्लीचं निर्भया हत्याकांड झालं होतं आणि त्यानंतर एक भीतीची लाट अक्षरशः सर्व समाजामध्ये महिलांमध्ये निर्माण झाली होती. त्यावेळेस बुलढाण्यामध्ये लेक माझी अभियान चालू होतं. डॉक्टर पडघान सर त्याचे अध्यक्ष होते आणि लेक माझे अभियान चालू असताना ते सुद्धा लेक वाचवासाठी काम करत होतं आणि त्यातून आम्हाला असं कुठेतरी वाटलं की बुलढाण्यातसुद्धा अनेक घटना घडत होत्या आणि मग त्यामधून मी त्या संघटनेत त्यावेळेस काम करत होतो. इंदुताई असतील, पडघान सर असेल आणि अशी एक छोटी टीम घेऊन आम्ही काम करायचो. आणि मग त्यावेळेस महिलांना सुरक्षा मिळावा म्हणून रात्री बेरात्री ग्राउंडवर जे काही हिंडणारे आहेत मग त्याची माहिती तिथले तत्कालीन जे काही ठाणेदार साहेब होते, तांदळे सर असतील, DYSP समीर शेख असेल आणि या सर्वांना माहिती मिळाली. मग त्यांनी आम्हाला बोलवलं, आमच्या कामाची रूपरेषा जाणून घेतली आणि मग त्यांनी म्हटलं हे तर योग्य आहे. आणि मग 2014मध्ये पोलीस शिक्षक संयुक्त पोलीस दक्षता पथक असं तयार झालं महिला छेडछाडी विरोधी. आणि मग त्यामुळे मिटिंगमध्ये असं ठरलं आम्हा सगळ्यांना की आपल्याला महिलांवर युवतींवर जो काही अत्याचार आहे आणि जी काही किशोरवयीन तरुणाई आहे, जी काही आताच्या ट्रॅकवरून थोडीशी वाहत आहे, यांना आपल्याला काउन्सिलिंगच्या माध्यमातून, यांना आपल्याला होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीवेच्या माध्यमातून आपल्याला हे पथक तयार करायचं आहे, ही समिती तयार करायची आहे. आणि मग त्यातल्या एक पथक प्रमुख म्हणून पोलीस विभागाच्या त्यावेळेस API योगिता भारद्वाज मॅडम होत्या, त्या आम्हाला पोलीस विभागातून देण्यात आल्या होत्या आणि काही कर्मचारी देण्यात आले होते. आणि मग रोज सकाळ आणि संध्याकाळ त्यामध्ये पेट्रोलिंग करायची. पेट्रोलिंग केल्यानंतर मग आम्ही मग त्या युवतींसाठी जायचो. दर शनिवारी एक प्रोग्राम ठेवायचो. मग जेव्हा आम्ही पेट्रोलिंग करायचो तेव्हा आम्हाला अत्यंत अल्पवयीन विद्यार्थी मिळायचे, अल्पवयीन मुली मिळायच्या, मुलं मिळायचे, काही व्यसनाधन करताना मिळायचे, काही पकडताना मिळायचे. आणि मग या पथकामध्ये अनेक शिक्षक होते आणि मग त्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना समजून सांगायचं. आणि अक्षरशः एक दीड महिना साधारणतः 1-1.5 महिना आम्ही रोज जे काही इथल्या शहरातले पडक्या इमारती असतील, ओपन ग्राउंड असतील, या ठिकाणी आढळणात जे काही डोंगरदऱ्या असतील, असे आमचे फिक्स पॉईंटला आम्ही पॉईंट नंबर दिले होते. आणि मग आम्ही हे सगळे करताना जवळपास पहिल्याच महिन्यामध्ये आम्ही असे आवारा फिरणारे जवळपास काहीतरी 70-75 कपल पकडले होते. मग यामध्ये नुसते मुलेच नाही तर मग काही आम्हाला प्रौढ पुरुषही मिळाले. आणि मग ती एक साय दैनिक आहे गुडविन सिटी इथलं, त्या गुडविन सिटीला बातमी आली की छेडछाड विरोधी पथक असं बुलढाणा शहरात चालू आहे आणि ते असं गोपनीय काम करते. त्याच्यानंतर मग आम्हाला सगळ्या शहरामध्ये माहीत झालं की हे अलर्ट आहे, केव्हा येऊ शकतात. मग साध्या वेशात आम्ही पैदल पेट्रोलिंग, मग काही नंतर समोर ॲडिशनल मॅडम श्वेता खेडकर मॅडम होत्या, ह्यासुद्धा आमच्यासोबत पैदल पेट्रोलिंग पहिल्यांदा तेव्हा फिराली. आणि मग मुलीसुद्धा आम्हाला फोन करायला लागल्या की सर आम्हाला असा असा त्रास होतो आहे, असंच छेडतो आहे मुलगा. आणि मग त्या शनिवारी आम्ही ठरवलं, मग मी साहेबांना बोललो, म्हटलं सर असे फोन येत आहे, मग आपण एक काम करू, म्हटलं महिला हेल्पलाईन कार्ड तयार करू म्हणे सर, म्हणे ठाणेदार सर. मग आम्ही ते कार्ड तयार केले, आम्हाला त्यांनी आय कार्ड पण दिले होते. आणि मग आम्ही छोटे छोटे कार्ड तयार केले. प्रत्येक शनिवारी मग मुलींना कसं फसवलं जातं, मुलींना कसं जाळ्यात ओढल्या जातं, काय काय वाक्य बोललं जातं. आता हे वाक्य आम्ही त्या मुलींना जेव्हा विचारायचं तेव्हा मग ते मुली सांगायचे की बाबा आम्ही असं आलो, मग त्यांनी मला असं म्हटलं तसं म्हटलं. मग जेव्हा आम्ही प्रोग्राममध्ये जायचो आणि मग जेव्हा प्रोग्राम करायचो तेव्हा ते आमचे 17-18 वाक्य ते मुद्द्याला घेऊन आम्ही बोलायचो. मग त्या मुलींना वाटत अरे साला हे तर माझ्यासोबत बिघडलं होतं. मग आम्ही प्रत्येक मुलीला प्रत्येक वेळी त्याच्यावर पोलीस स्टेशनचा नंबर होता,
कंट्रोल रूमचा नंबर होता, महिला हेल्पलाईनचा नंबर होता आणि माझा स्वतःचा नंबर त्यावेळेस आम्ही दिला होता. आणि मग प्रत्येक शाळेमध्ये मग आम्हाला शाळेंचे पत्र यायला लागले की सर हा प्रोग्राम आमच्या शाळेत ठेवा. मग पहिलं बुलढाण्यामध्ये यायचं, मग आम्हाला मोठमोठ्या बाहेरच्या शाळेतून सुद्धा आले. मग कधी कधी DYSP जायचे प्रोग्रामसाठी, मी स्वतः जायचो, मॅडम जायच्या, पठाण सर होते, परांजपे मॅडम होत्या, बरेच शिक्षक त्यामध्ये आम्हाला सहभागी होते. जवळपास 18 प्राचार्य त्यावेळेस आम्ही नेमले होते. आणि असे प्रत्येकजण मग आम्ही शाळेत प्रोग्राम वगैरे ठेवायचं. आणि मग मुलींना एक सहानुभूती तयार झाली की बाबा नाही, आपल्या मदतीसाठी एक पथक आहे. आणि हे पथक म्हणजे त्यावेळेस आम्हाला कळलं की पोलिसांपेक्षा डायरेक्ट रिपोर्ट द्यायला कोणी घाबरतं की बाबा मला तक्रार झाली. म्हणजे अक्षरशः मुली असं सांगायच्या, आईवडिलांना सांगणार नाही आम्ही, पण सर तुम्हाला सांग, पण आमच्या आईवडिलाला तुम्ही सांगू नका. आणि मग आमच्याकडे एकच होतं, हे गुन्हा दाखल हो अगर ना हो, पण त्या मुलीला तो मुलगा पुन्हा छेडणार नाही. अक्षरशः मग कधी कधी चिठ्ठ्या यायच्या आम्हाला अशा की बाबा हा मुलगा, आणि आम्ही भाषणात पण सांगायचो तुम्ही फक्त गाडी नंबर सांगा आम्हाला, तुम्हाला जो मुलगा छेडेल. मग हे टवाळखोर मग ते शाळेच्या गेटसमोर बरोबर सकाळी संध्याकाळी 5 वाजता राहायचे, काही शाळेवर, काही बसस्टँडवर. हे टप्पुरी मुलांचे गाडी नंबर, त्या मुली हुशार असतात, त्या ओळखी सांगायच्या आम्हाला. मग आम्ही अक्षरशः त्यावेळेस हे सगळं बंद केलं होतं, टुक्कार टक्कार पोरं फिरणं. कारण आम्ही साध्या वेशात जायचो आणि जिथं कारवाई करण्याची गरज आहे तिथे स्वतः कधी ठाणेदार साहेब यायचे, कधी PSI पाठवायचे, कधी API भारद्वाज मॅडम असायच्या, त्या यायच्या आणि त्यावेळेस कारवाई करायच्या आणि सगळ्यांसमोर त्या मुलाला झापायच्या की त्याला सौम्य शिक्षा असावी. त्याचं करिअरही बर्बाद होणार नाही, पण त्याने पुन्हा असा गुन्हा करू नये, पुन्हा त्या मुलीच्या वाटी जाऊ नये. माझी भगिनी असेल, माझी महिला असेल, ती सुरक्षित असावी, असा आमचा त्यावेळेचा हा उद्देश होता. निर्भया जे प्रकरण आहे ते घडल्यानंतर खरंच देशामध्ये त्याचं फार मोठं म्हणजे लोकांनी येऊन त्या घटनेचा निषेध केलाच. परंतु बुलढाण्यासारख्या शहरामध्ये आपण एक पथक निर्माण करून अशा घटना घडूच नाही म्हणून हा जो प्रयत्न केला गेला तो प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि आता सध्या ते पथक मला वाटते बंद आहे. मग पोलीस डिपार्टमेंटमार्फतच ते एक पथक सुरू आहे, त्याला वेगळं नाव आहे, दामिनी पथक या नावानं. परंतु मला सांगा की हे काम करत असताना आपलं देखील निर्भया पुरस्कारासाठी नामांकन त्या ठिकाणी प्रस्ताव गेलेला आहे. तर तो नेमका काय आहे, तुमचा कालावधी किती त्या वेळेस झाला आणि किती कारवाया झाल्यात, आणि एखादा असा प्रसंग आहे का जो की तुमच्या आजही तो स्मरणात आहे, काय सांगा? तसं या महिला अत्याचाराविरुद्ध जो काही निर्भय पुरस्कार महाराष्ट्र शासनाने त्यावेळी जाहीर केला, तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी माझा प्रस्ताव मला माहीत पण नव्हतं, त्यांनीच मला सांगितलं की प्रभाकर असं असं आहे, तुमचं काम खरंच चांगलं आहे आणि तुमचं या पुरस्कारासाठी आपण लायबल आहात शासनाच्या दृष्टिकोनातून, तुमचं जे काही माहिती आहे ती सखोल द्या. आणि पोलीस विभागामार्फत माझा पोलीस महासंचालक कार्यालयापर्यंत इथल्या स्थानिक पोलीस विभागाने माझा त्यावेळेस निर्भय पुरस्कारासाठी माझं नाव प्रस्तावित केलेलं आहे. त्याचा अजून जो काही जाहीर आहे तो झाला नाही. मागच्या वर्षी काहीतरी लॉकडाऊनचं त्यांनी कारण दिलं होतं, अजून तो जाहीर झालेला नाही आहे. तो राज्यातील पहिला पुरस्कार आहे. निश्चितच सरांनी या ठिकाणी जे आहे त्यांच्या पथकाच्या माध्यमातून जी काही कामं केली आणि त्यांना जो अनुभव आला तो या ठिकाणी आपल्यासमोर शेअर केलेला आहे. पुढील भागात आपण पुन्हा त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत, कारण बरेचसे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. प्री वेल्डिंग झाल्यानंतर फसवल्या जातं, त्याच्यानंतर म्हणजे डिजिटलायझेशनच्या दुनियेत आपण आहोत असं असताना कशा पद्धतीनं फसवलं जातं, आणि चांगलं डिजिटल देखील आहे आणि वाईटही आहे, त्याचे परिणाम दोन्ही आहेत. परंतु आपण वेळेअभावी आपण हे पुढच्या भागात आपल्याशी पुन्हा एकदा बोलूयात. तोपर्यंत नमस्कार. आणि पुढच्या भागात आपण वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी पुन्हा आपण चर्चा करूयात. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा.